ब्रह्मपुरीत संत तुकाराम महाराज जयंती उत्साहात साजरी। आमदार नाना पटोले यांच्या हस्ते उद्घाटन। स्थानिक अखिल कुणबी समाज आणि कुणबी समाज संघर्ष समितीच्या वतीने संत जगद्गुरू तुकाराम महाराज जयंती सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न झाला। या कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार नाना पटोले यांच्या हस्ते दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजनाने करण्यात आले। राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या भजनाने सोहळ्याची मंगलमय सुरुवात झाली। या निमित्त शहरातून तुकोबांची भव्य पालखी मिरवणूक काढण्यात आली होती। ज्ञानोबा तुकारामच्या जयघोषाने अवघी ब्रह्मपुरी नगरी दुमदुमली होती। सामाजिक बांधिलकी जपत यावेळी नवनिर्वाचित नगराध्यक्ष, नगरसेवक आणि विविध क्षेत्रातील गुणवंत मान्यवरांचा जाहीर सत्कार करण्यात आला। उपस्थित वक्त्यांनी तुकोबांच्या गाथेतील विचार आजही समाजाला दिशा देणारे असल्याचे प्रतिपादन केले। कुणबी समाजातील महिला, युवक आणि विविध समित्यांच्या पदाधिकाऱ्यांनी या सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले। कार्यक्रमाला परिसरातील समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। जोरानं धावायला निघालेली आहे, त्याला कुठलाही बंधन राहिलेलं नाही आणि म्हणून मग आपल्याला समाज म्हणून आपली सगळ्यांची जबाबदारी बनते की आपण त्याला कशी दिशा ठरवायची, त्या दिशेवर आपण कशी चर्चा करायची आणि त्याच्यावरून आपल्या नवीन पिढीला कुठल्या मार्गाने न्यायचं हे ठरवण्याचं काम आपल्याला करावं लागणार। नाहीतर आपण सगळे जमणार झालो, इतके लोक आले, सगळे भाषण झाले, मग चांगलं जेवण झालं, एका दिवसाच्या जेवणाने विषय संपत नाही। तुकाराम महाराजांनी सांगितलं की पहिले पोटोबा नंतर विठोबा। तुकाराम महाराजांनी जाणीवपूर्वक हा शब्द वापरला, कारण की त्याचं कारण असं होतं की आपल्याला काही भ्रामिक व्यवस्था त्या काळात सुद्धा ना आताही भविष्यात हे करतील की तुम्ही तिथं लागून राहा, बाकीचं मग आम्ही पाहतो। हे अशा व्यवस्था येतील असं तुकाराम महाराजाला माहित होतं, म्हणून तुम्ही पहिले पोटाची चिंता करा। पोटाची चिंता करा म्हणजे नुसतं भाता बिळा असं नाही, म्हणजे आपलं कर्तव्य, आपलं कर्म आहे, या कर्मावर आपल्याला लक्ष करून समाजामधले उद्याच्या येणारे सगळे प्रतिभावंत लोक, मुलं असतील की मुली असतील, त्याला आपल्याला योग्य दिशा देता आली पाहिजे। नाहीतर आपली ही प्रतिभावंत व्यवस्था थांबली तर त्याचे सगळे दोषी आपण राहू, त्याला आपल्याला कोणालाही थांबवता येणार नाही। पण जेव्हा हे प्रतिभावंत व्यवस्थेला आपण दिशा देऊ आणि त्यांना चांगल्या व्यवस्था निर्माण करून देऊ, तर हीच प्रतिभा व्यवस्था जेव्हा मोठे होतील, जसं आमच्या ताईंनी आता थायलंडमध्ये जाऊन तिने नावलौकिक करून आलं, तर आमचं सगळ्यांची छाती फुगली। तर त्याचाच मी तुम्हाला मुद्दाम सांगतो की अशा खूप साऱ्या वेगळ्या आता आपल्याला नुसतं शिक्षणामध्येच नाही तर वेगळ्या व्यवस्थेमध्ये आपल्याला मोठं होता येतं, अशी परिस्थिती आता आहे। आणि म्हणून अशा व्यवस्थेला निर्माण करण्याचा एक संकल्प, जे आता आपल्या समाजात शिकलेले मुलं मुली आहेत, पुढच्या काळातला एक आपल्याला नवीन एक आयाम आणता येईल की जे शिकले पण ते नोकरीच्या मागे लागले नाही, त्यांनी उद्योग उभा केला आणि समाजातले 10 पोरांना नोकऱ्या लावल्या, अशा लोकांचाही सत्काराचं आता पुढच्या काळात आपल्याला व्यवस्था करावी लागते। म्हणजे त्याला एक प्रोत्साहन आपल्याला कसं देता येईल ते आपण पाहिलं पाहिजे। म्हणजे जसं त्यांनी छोटस दुकान आहे त्यांचं, त्याच्या 2 लोकांना काम दिलं असं। मला वाटतं की आमची सगळी आता पिढी पश्चिम महाराष्ट्रात मी पाहतो, अनेक ठिकाणी मी जातो, जेव्हा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात मला जाण्याची संधी मिळाली, तर त्यावेळेस मी अनेक तरुण पोरांना पाहिलं, वेगळ्या IIT मध्ये, कुठल्या मोठ्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिकलेले, डॉक्टर झालेले मुलं मुली सुद्धा, त्यांनी व्यवसाय नुसतं प्रॅक्टिसच नाही, आपलं दवाखान्यात लावायचं त्याच्यात नाही, त्याच्या पलीकडे ते आले, व्यवसायात आले, 4 मित्र एकत्रित आले, मोठे उद्योग उभे केले।